त्या प्रकारे सुखाच्या मागच दुःख राहते. सुख पाहिजे का, मग दुःख नावाचं फळ येईल. फक्त आशा दाखवते फूल. सुख हे आशा दाखवते. आशा ती करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नोहे. बुद्धीचा लोप करते आशा. सुखाची आशा तुम्ही करत असाल, सुख हे तुम्हाला दुसऱ्याला कोणाला मागायचं असेल, सरकारला, आई वडिलांना, संबंधितांना, देवाला, धर्माला, मित्र, सुख प्राप्त होत नाही. सुख मागितल्याने मिळत नाही. सुख हे फूल आहे आणि फुलाच्या मागं असलेलं दुःख हे फळ आहे. ज्याला दुःख नको आहे त्याने त्या फुलाचा स्वीकार करू नये. सुखानं भारावून जाऊ नये, सुखानं हसू नये, सुखानं मस्त मजा मानू नये. लक्षात मन करे मौजा आणि मग नशीब काय लाता. ज्याला संतांचा इतिहास घ्या तुम्ही, कोणत्याही संताचा घ्या, थोर पुरुषांचा घ्या. सुखापासून दूर झाले तेव्हा त्यांचं दुःख नष्ट झालं. सुखाला जमू चिपकून असेल तर दुःख नष्ट होत नाही. किती देवाची पूजा करा, मला 10 वर्षांनी 20 वर्ष मी जिवंत राहतो का नाही पण सांगा जो, तुम्ही करून तपा. किती देवाची पूजा करा, काही करा. जिथपर्यंत तुम्हाला सुख पाहिजे, समाधानाची गरज नाही, तिथपर्यंत तुमच्या नशिबी दुःखच येणार आहे. 17 देवाची पूजा करा, उपास तपास करा, का करायचं करा. आमच्या राष्ट्र संतांनी एक मूलमंत्र दिला, आत्मवशते ते सुख, परवशते परतंत्रते ते दुःख, ऐसे धर्मग्रंथी अनेक कथिले. थोरांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये ओळी आहे. परवशता परतंत्रता स्वीकारून जर तुम्ही जीवन जगत असाल तर पदरी येईल दुःख, आणि आत्मवश आणि स्ववशतेने जीवन जगाल तर तुमच्या पदरी येईल सुख. सुख देणारी वस्तू बाहेरची दुसरी कुठेही नाही. म्हणून तुकड्या दास माने शुद्ध संगता, 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 तुकड्या दास माने शुद्ध संगता. माईक विचारा सोडोनिया, माईक विचारा सोडोनिया, माईक विचारा माईक विचारा सोडोनिया, 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 सोडोनिया. तुकड्या दास विचारांचे 2 प्रकार आहेत. एक माईक विचार, दुसरा आत्मिक विचार. आत्मिक विचाराला सदा सर्व काळ स्वीकारून आपण जीवनाचे प्रत्येक क्षण वेचले तर सगळ्या संतांच्या कथनांचा आणि सिद्धांतिक ज्ञानांचा सार तुमच्या हातात येईल. प्रत्येक क्षणाला तुम्ही आत्मिक विचार घेऊन जगले तर. जर तुम्ही आत्मिक विचार सोडून माईक विचाराला समोर करून घेऊन जगले, किती अभ्यास करा, किती पूजा करा, किती काळ घाला, किती संतांच्या संगतीत बसा, मित्र हो, जीवाचं हित कधी होणार नाही. ही खुणगाठ आपण सगळ्यांनी हृदयात बांधावी. आज तुम्ही नाखुशा, माझ्याकडून काम बरोबर झालं नाही, रोजदार म्हणून तुमच्या गावात आलो, माझा त्याचा नाही इलाज आहे, गळा माझा खूप दुखत आहे, इलाज नाही. तर थोडक्यात सत्संग परम लाभा आपल्या सत्संगतीचा जीवनाच्या
जीवन जगताना आपल्या जीवाचं हित होईल, कल्याण होईल, समाधान प्राप्त होईल, अशासाठी आपण वापर केला पाहिजे. हा संतांचा एकमेव उद्देश आहे. जय जय पांडुरंग म्हणा. सर्वांनी एकदा आपले स्थान ग्रहण करा. आपल्यापर्यंत प्रसाद पोहोचतील.